नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जुनाट आजार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, बीपी, शुगर, कफ, मूळव्याध, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांचे आजार, स्पॉन्डिलोसिस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन, विना दुष्परिणाम, कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दूल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य ॲक्युपॉइंट सेंटरमध्ये दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अवश्य भेट द्या. केंद्र आणि राज्य शासनाकडून आरोग्याच्या बाबत विविध योजना कार्यरत असून त्याची पुरेपूर माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पेठ वडगाव सह दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती R.S. मोरे यांनी केले. त्या पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात आयोजित जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमात बोलत होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव न्यायालयाच्या अखत्यारीत तालुका विधी सेवा प्राधिकरण, वडगाव बार असोसिएशन आणि नवे पारगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेठ वडगाव न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती R.S. मोरे ह्या होत्या. यावेळी बोलताना श्रीमती R.S. मोरे म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्याबाबत अनेक प्रभावी योजना अस्तित्वात आहेत. त्या योजनांमधून अनेक दुर्धर आजारावर उपचार केले जातात. 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या सर्व योजनांचा आवश्यक असल्यास लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं. यावेळी ॲडव्होकेट विवेक कमलाकर यांनी आरोग्याची निगा आणि आरोग्याबाबत असणारे कायदे यांची सखोल माहिती देत नाण्याच्या 2 बाजू मांडल्या. त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामधील डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील सलोख्याचे संबंध कसे असावेत याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन खराटे, वकील संघटनेचे अध्यक्ष अविनाश तांदळे, परिचारिका शुभांगी चोपडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विधिज्ञ संजीवनी पाटील, विधिज्ञ मेघना पाटील, विधिज्ञ प्रतीक्षा यादव, विधिज्ञ उमेश मानगावे, विधी सेवा समितीचे सचिव सुनील मोरे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.